नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 4 ते 10 नोव्हेंबर 2025 चे भविष्य भाकीत। मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान होण्याची भीती, या घटना घडणार, भूकंपाची शक्यता, हवेतील उष्णतेमध्ये मोठी वाढ, भारतीय खेळाडूंना मोठे यश, पोलीस लष्करांकडून दहशतवादी गुन्हेगारांवर कारवाई, शेअर मार्केटमध्ये गोंधळ, मोठी घसरण, राजकीय क्षेत्रात नाट्यमय घडामोडी। दिनांक 5 नोव्हेंबरच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये वृषभ लग्न उदित असून व्ययस्थानात मेष राशीत भरणी नक्षत्रात पौर्णिमा होत आहे। लग्नस्थानी हर्षल, तृतीयेत गुरु, चतुर्थात केतू, दशमात राहू, षष्ठात रवी शुक्र, सप्तमात मंगळ बुध, नवमात प्लुटो, लाभस्थानी शनी नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे। केंद्रस्थानातील बुध मंगळ युती प्रतियोग हर्षल या योगामुळे नोव्हेंबरच्या पूर्वार्धात हवेत मोठी उष्णता वाढेल। या योगामुळे मोठा भूकंप होईल, दरड कोसळणे, भूस्खलन यांसारख्या घटनांमधून मोठी हानी होईल। चतुर्थ दशमातील राहू केतूमुळे हवेमध्ये विचित्र बदल होतील। केंद्रातील बुध मंगळ हर्षल आणि राहू केतू या योगामुळे अशांतता निर्माण होईल। नैसर्गिक आपत्ती, विमान, रेल्वे दुर्घटना, मोठे अपघात, युद्ध, दहशतवादी कारवाया, स्फोटक घटना, आगीच्या दुर्घटना यांमधून मोठी हानी, फसवणूक किंवा अपहरण यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ, राजकीय क्षेत्रातही मोठा गोंधळ किंवा नाट्यमय घटना या काळात घडतील। केंद्रामध्ये तसेच उत्तर भारतातील काही राज्यात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता राहील। चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे। माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। या योगामुळे अधिवेशनात सभागृहांमध्ये मोठ्या गोंधळातून कामकाज ठप्प होण्याची शक्यता राहील। सरकार व मंत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतील। सप्तमातील स्वराशीतील मंगळामुळे पोलीस लष्कराला मोठे यश मिळेल। शत्रू राष्ट्रात जशास तसे उत्तर दिले जाईल। मोठे दहशतवादी गुन्हेगार मारले जातील। या योगामुळे खेळ व स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना मोठे यश मिळेल। व्ययस्थानी पौर्णिमा येत असून षष्ठातील रवी शुक्रामुळे शेअर मार्केटमध्ये मंदीचे वातावरण राहील। मोठे करेक्शन होण्याची शक्यता राहील। सोन्या चांदीच्या भावात घसरण होईल। षष्ठातील रवी शुक्र सरकारी कर्मचारी व नोकरदार वर्गासाठी अनुकूल आहे। मोठ्या प्रमाणावर नवी नोकर भरती होईल। स्त्रीवर्ग कलाकारांसाठी हा काळ प्रतिकूल राहील। मोठे कलाकार किंवा चित्रपट वादविवादात अडकतील, यावरून निदर्शने होतील। लाभस्थानातील शनी नेपच्यून योगामुळे या काळात काही संसर्गजन्य विकार पसरले जातील। विमान किंवा जहाज भरकटणे किंवा जहाज विमान दुर्घटना या काळात संभवते। दक्षिणेकडील राज्यात मोठ्या पावसामुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे। तृतीयेतील गुरु प्लुटो प्रतियोग लेखक, साहित्यिक आणि प्रसार माध्यमांसाठी प्रतिकूल राहील। या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचा मृत्यू या काळात संभवतो। या योगामुळे मंदिरे, धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्र या ठिकाणी अपघात, घातपात होण्याची शक्यता राहील। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन भविष्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।